नमस्कार मित्रांनो. रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही आकाशाकडे बघता तेव्हा तुमच्या मनात कधीतरी हा विचार नक्कीच आला असेल की हे आकाश, हे अंतराळ नक्की कुठे संपतं. आपण शाळेत शिकलोय की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य आकाशगंगेचा म्हणजेच गॅलेक्सीचा भाग आहे. पण हे सगळं नक्की किती मोठं आहे? जर मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण पृथ्वीवर असलेल्या वाळूच्या कणांपेक्षा जास्त तारे या अंतराळात आहेत, तर तुमचा विश्वास बसेल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा प्रवास करणार आहोत ज्यामुळे तुमचं डोकं नक्कीच चक्रावून जाईल. आज आपण समजून घेऊया की अंतराळ म्हणजे काय आणि हे ब्रह्मांड नक्की किती विशाल आहे. सर्वात आधी बेसिक गोष्टी क्लिअर करूया. अंतराळ किंवा स्पेस म्हणजे नक्की काय? अनेकांना वाटतं की अंतराळ म्हणजे फक्त एक पोकळी आहे, पण असं नाहीये. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर वर गेल्यावर एक काल्पनिक रेषा येते, जिला कार्मन लाईन म्हणतात. या रेषेच्या पलीकडे जे काही आहे त्याला आपण अंतराळ म्हणतो. अंतराळ ही अशी जागा आहे जिथे हवा नाही, त्यामुळे तिथे आवाज ऐकू येत नाही. तिथे गुरुत्वाकर्षण खूप कमी असतं. पण मित्रांनो, स्पेस पूर्णपणे रिकामा नाहीये. तिथे गॅसचे ढग आहेत, रेडिएशन आहे, मॅग्नेटिक फील्ड्स आहेत आणि तिथे स्पेस टाईमचं एक जाळं आहे ज्यावर हे ब्रह्मांड टिकलेलं आहे. आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. हे सगळं किती मोठं आहे? अंतराळात आपण किलोमीटरमध्ये अंतर मोजू शकत नाही, कारण ते आकडे इतके मोठे होतील की कॅल्क्युलेटरवर जागा पुरणार नाही. म्हणून शास्त्रज्ञ वापरतात प्रकाश वर्ष म्हणजेच लाईट इयर. एक लाईट इयर म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेलं अंतर. प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. कल्पना करा, जर तुम्ही प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तर तुम्ही एका सेकंदात पृथ्वीला 7 वेळा प्रदक्षिणा घालू शकाल. इतका प्रचंड वेग. आता एक एक्सपेरिमेंट करूया. समजा आपण प्रकाशाच्या वेगाने अंतराळात निघालो. चंद्र म्हणजेच मून. पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचायला प्रकाशाला फक्त 1.3 सेकंद लागतात. सूर्य म्हणजेच सन. सूर्यापर्यंत पोहोचायला प्रकाशाला 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. म्हणजे आत्ता तुम्ही जो सूर्य बघताय तो 8 मिनिटं पूर्वीचा आहे. सौरमाला म्हणजेच सोलर सिस्टीम. आपल्या सौरमालेच्या टोकापर्यंत म्हणजेच वॉयेजर 1 जिथे आहे तिथे पोहोचायला प्रकाशाला साधारण 22 तास लागतील. इथपर्यंत तर ठीक आहे, पण आता खरी गंमत सुरू होते. आपला सूर्य हा मिल्की वे नावाच्या आकाशगंगेचा फक्त एक छोटासा तारा आहे. आपल्या आकाशगंगेत सूर्यासारखे 100 ते 400 अब्ज बिलियन तारे आहेत. जर तुम्हाला आपल्या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल तर प्रकाशाच्या वेगाने तुम्हाला 1 लाख वर्षे म्हणजेच 1 लाख इयर्स लागतील. आणि धक्कादायक गोष्ट काय माहितीये? आपली आकाशगंगा ही ब्रह्मांडातील एकमेव आकाशगंगा नाही. हबल टेलिस्कोपच्या मदतीने आपल्याला कळलंय की अशा 2000 अब्जांपेक्षा जास्त आकाशगंगा या ब्रह्मांडात अस्तित्वात आहेत. पण मित्रांनो, एक लिमिट आहे. आपण संपूर्ण ब्रह्मांड बघू शकत नाही. आपण फक्त दृश्य ब्रह्मांड बघू शकतो. याचा व्यास आहे तब्बल 93 अब्ज प्रकाशवर्ष. याचा अर्थ असा की हे ब्रह्मांड इतकं मोठं आहे की काही ठिकाणचा प्रकाश अजून पृथ्वीवर पोहोचलाच नाहीये. आणि ब्रह्मांड स्थिर नाहीये, ते सतत प्रसरण पावतंय. एका फुग्यासारखं ते सतत मोठं होतंय. आणि तरीही मी तुम्हाला आत्ताची माहिती दिली ती ब्रह्मांडाचा फक्त 5% भाग आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. तारे, ग्रह, गॅस, आपण, तुम्ही हे सर्व मिळून फक्त 5% बनतं. उरलेलं 95% ब्रह्मांड हे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीने बनलेलं आहे. हे काय आहे हे आजपर्यंत जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाला नेमकं सांगता आलेलं नाही. ते अदृश्य आहे, पण ते तिथे आहे. तर मित्रांनो, यावरून काय समजतं? या अवाव्य ब्रह्मांडात आपली पृथ्वी म्हणजे एका विशाल समुद्रकिनाऱ्याच्या वाळूच्या कणापेक्षाही लहान आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अहंकार वाटेल तेव्हा या अंतराळाचा विचार करा. आपण लहान आहोत, पण आपण महत्त्वाचे आहोत. कारण या विशाल विश्वात आपल्याला माहिती असलेल्या प्राण्यांमध्ये फक्त मानवाकडेच या विश्वाला समजून घेण्याची क्षमता आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अंतराळाबद्दलचा कोणता प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.